झाली ना तयारी? चालली. हे घ्या बॉल. बरं झालं तुम्ही आज हाफ डे घेतलात ते, आणि भाऊजी पण नाही गेले, त्यामुळे ना सगळं घर आवरता आलं. नाही तर माझ्या एकटीच्याने झालंच नसतं. थँक गॉड तुझ्यामुळे सुचलं हाफ डे घ्यायचं. घर तरी लावून झालं. बहिणीकडे बघितलंस ना, चेहरा फार पडलाय तिचा. त्यामुळे ती मदत करेल या अपेक्षा करणं चुकीचं होतं नाही का? आणि बच्ची मावशी काय त्यांना बरंच वाटत नाहीये. हो, आणि मुख्य म्हणजे मी जर घरावरत बसले असते ना तर आई एकट्या पडल्या असते. हा तुला सांगायचं राहून गेलं, मला कधी जावं लागू शकतं ब्राझीलला परत. त्यामुळे आईची काळजी तुलाच घ्यावी लागेल. तुम्ही नका काळजी करू, मी आहे त्यांच्या बरोबर. एक मिनिट, ऑफिस मधून फोन आहे. हॅलो. हा सर. आज बर. आय नो मी टीमला इन्फॉर्म करतो. ओके थँक्यू सर. या ओके सर. ओके. मला आजच जावं लागणार आहे ब्राझीलला. 8ची फ्लाईट आहे. आजच? अशा अवस्थेत ब्राझीलला जायचं म्हणजे खरंच परीक्षा आहे यार ही. पण ठीक आहे. असं म्हणतात देव जेव्हा आपली परीक्षा घेतो ना तेव्हा त्याला आपली हिंमत बघायची असते. आणि जेव्हा आपण हिमतीने त्या परीक्षेला तोंड देतो ना तेव्हा तो आपल्याला रिवॉर्ड देतो, बक्षीस. म्हणजे काय? जर का हा ब्राझील दौरा सक्सेसफुल झाला ना तर खूप काही गोष्टी बदलतील. म्हणजे कंपनीमध्ये माझी पोझिशन वाढेल, माझा पगार वाढेल, मला प्रमोशन मिळेल आणि बऱ्याच गोष्टी मिळतील. नाही म्हणजे तुमचा पगार वाढेल त्याचं मला एवढं काही वाटत नाहीये, कारण आपण आत्ताही सुखी आहोत. पण मी खूप खुश आहे की तुमचं प्रमोशन होईल. हे मी आईला सांगतो ही गोष्ट. हो. पण तू माझी बॅग पॅक कर हा प्लीज. थँक गॉड तुला हाफ डे. मागच्या वेळेस तू माझी बॅग पॅक केली ना ते खूप बरं झालं. मी कोणतीच गोष्ट विसरलो नाही. यावेळेस नीट पॅक कर. नाही तर काही ना काहीतरी कायम राहून जातं. जाऊन मी आईला सांगून येतो. हो. हा ओके.